एका बाजूला कोकणात मुसळधार पाऊस कोसळतोय, दुसऱ्या बाजूला विदर्भात उन्हाने जमीन तापलीये आणि पश्चिम महाराष्ट्रात ऊसाच्या हिरव्यागार क्षेत्रातून वारा वाहतोय. पण विचार करा, एका राज्यात इतकी वेगवेगळी पिके कशी घेतली जातात? महाराष्ट्राचा भूगोल, हवामान, माती आणि पाऊस यांनीच महाराष्ट्राला भारतातील सर्वात वैविध्यपूर्ण कृषी राज्य बनवलं आहे. आणि म्हणूनच MPSC, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक किंवा पोलीस भरती कोणतीही परीक्षा असो, महाराष्ट्रातील पिके हा टॉपिक कायम विचारला जातो. चला तर आजच्या या भन्नाट प्रवासात आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख पिके, त्यांचे प्रदेश, हवामान आणि एक्झाममध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे मुद्दे. भाग 1. महाराष्ट्राची शेतीची ओळख. महाराष्ट्र हा भारतातील एक महत्त्वाचा कृषीप्रधान राज्य आहे. राज्यातील जवळपास निम्म्याहून अधिक लोकसंख्या थेट शेतीवर अवलंबून आहे. पण महाराष्ट्रातील शेतीचे एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे विविधता. कोकणात भात घेतला जातो तर विदर्भात कापूस, पश्चिम महाराष्ट्रात ऊस तर मराठवाड्यात ज्वारी आणि तूर मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. याचं मुख्य कारण म्हणजे राज्यातील वेगवेगळं हवामान, माती आणि पर्जन्यमान. महाराष्ट्रात प्रामुख्याने 3 हंगामी पिके घेतली जातात: खरीप, रब्बी आणि जायद. आणि आता आपण प्रत्येक हंगामातील महत्त्वाची पिके समजून घेणार आहोत. खरीप पिके. सर्वात आधी बोलूया खरीप पिकांबद्दल. खरीप पिकाची पेरणी पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जून-जुलैमध्ये केली जाते. या पिकांना जास्त पाण्याची गरज असते. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं खरीप पीक म्हणजे भात. कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या भागात मोठ्या प्रमाणावर भात घेतला जातो. यानंतर येतं महाराष्ट्राचं प्रसिद्ध नगदी पीक कापूस. विदर्भ आणि मराठवाड्यातील काळी माती कापसासाठी अत्यंत उपयुक्त असते. म्हणूनच अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वर्धा हे जिल्हे कापूस उत्पादनासाठी ओळखले जातात. MPSCमध्ये वारंवार विचारला जाणारा मुद्दा म्हणजे काळी माती कोणत्या पिकांसाठी प्रसिद्ध आहे? आणि याचं उत्तर म्हणजे कापूस. त्यानंतर सोयाबीन हे पीक विदर्भात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. आज महाराष्ट्र भारतातील प्रमुख सोयाबीन उत्पादन राज्यापैकी एक आहे. तसंच बाजरी आणि तूर ही पिके सुद्धा खरीप हंगामात घेतली जातात. रब्बी पिके. आता पाहूया रब्बी पिके. ही पिके पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच हिवाळ्यात घेतली जातात. त्यांना कमी पाण्याची गरज असते. रब्बी हंगामातील प्रमुख पिके म्हणजे गहू, हरभरा आणि ज्वारी. पुणे, अहमदनगर आणि नाशिक परिसरात गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. तर हरभरा हे डाळीचं महत्त्वाचं पीक मराठवाडा आणि विदर्भात घेतलं जातं. ज्वारी हे महाराष्ट्राचं पारंपरिक अन्न पीक मानलं जातं. विशेषतः सोलापूर आणि आसपासच्या भागात ज्वारी मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. नगदी पिके. आता बोलूया महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असणारी नगदी पिकांबद्दल. यामध्ये सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे ऊस. पश्चिम महाराष्ट्रातील सुपीक जमीन, भरपूर पाणी आणि सहकारी साखर कारखाने यामुळे पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हे ऊस उत्पादनात आघाडीवर आहेत. यानंतर येतात द्राक्ष. नाशिकला भारताची वाईन कॅपिटल म्हटलं जातं. येथील द्राक्ष परदेशातही निर्यात केली जातात. तसेच नागपूरची संत्री जगभर प्रसिद्ध आहे. MPSCमध्ये अनेकदा प्रश्न विचारला जातो, नागपूर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे संत्री. माती आणि पिकांचा संबंध. महाराष्ट्रातील पिके समजून घेताना मातीचा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरतो. राज्यातील काळी माती कापूस आणि ऊसासाठी उत्तम मानली जाते. कोकणातील लाल माती आणि जास्त पाऊस भातासाठी उपयुक्त असतो. तर नदीकाठची गाळाची माती भाजीपाला आणि गव्हासाठी उपयुक्त असते. म्हणजे जिथे जशी माती आणि हवामान तिथे तशी पिकांची रचना. तर मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील प्रमुख पिके, त्यांचे प्रदेश, हवामान आणि परीक्षेत विचारले जाणारे मुद्दे पाहिले. हा टॉपिक फक्त परीक्षेसाठीच नाही तर महाराष्ट्राची खरी ओळख समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण महाराष्ट्राचा शेतकरी फक्त अन्नच पिकवत नाही तर संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था उभी करतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच MPSC स्पेशल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.